मित्रांनो नमस्कार। आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या व्हिडिओची मी सुरुवात करतो। मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की जे रशिया युक्रेनचा जे युद्धाचा तणाव खूप वाढलेला आहे आणि बहुतेक आता तिसऱ्या महायुद्धाचं जे संकट जगावरती पडलेलं आहे आणि त्याचा जर ह्या गोष्टी घडल्या आणि ह्याचा काय परिणाम होईल मार्केटवरती ह्याच्याविषयी आपण 2 ते 3 मिनिटांमध्ये अपडेट घेणार आहोत की ह्याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने आपण ॲक्शन घेतली पाहिजे शेअर मार्केटच्या बाबतीत, गुंतवणुकीच्या बाबतीत आणि आपण पुढचे जे आपले जे धोरणं आहेत ते कशा पद्धतीने आखली पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जे लोक नवीन आहेत, फर्स्ट टाइम आपल्या YouTube चॅनलवरती आलेले आहेत, नवीन लोकांसाठी सांगतो मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि आपल्या YouTube चॅनलवरती दररोज शेअर मार्केटच्या नवीन विषयावरती फ्री ट्रेनिंग असतं। दररोज आपण शेअर मार्केटच्या बातम्या आपल्या YouTube चॅनलवरती पब्लिश करत असतो। तर शेअर मार्केट शिकण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ग्रो होण्यासाठी मित्रांनो लगेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन हिट करा आणि घरातले आपले जे जवळचे फॅमिली मेंबर आहेत प्रत्येकाला मित्रांनो आपल्या भारतीय शेअर मार्केटचे व्हिडिओज पाहायला त्यांना सजेस्ट करा, म्हणजे त्यांचंही नॉलेज वाढेल आणि त्यांनाही शेअर मार्केटमध्ये पुढे जाऊन करिअर करायला मित्रांनो सोपं पडेल। तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आत्ताची परिस्थिती आहे, सध्या मार्केट पडतंय, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना मार्केट 18,400 जो निफ्टीचा होता त्याच्यानंतर मार्केट डाऊन येते 17,000 16,000च्या रेंजमध्ये 17,000च्या रेंजमध्ये खेळतंय, बरोबर का नाही। तर सगळ्यात महत्त्वाचं मार्केट जे आहे ते इथून पुढे थोडंफार पडेल, म्हणजे जी 2020 मध्ये जी आपल्याला म्हणजे कोरोनामध्ये बऱ्याच लोकांना मार्केट वाटलं की मार्केट खाली पडलं, त्यावेळेस घ्यायला जमलं नाही, आम्हाला घेतलं असतं तर बरं झालं असतं, तर ते दिवस मित्रांनो परत ती संधी येणार आहे, लक्षात घ्या। 2020ची कोरोनासारखी संधी, इव्हन त्याच्यापेक्षाही जास्त मार्केट जर ॲक्च्युअलमध्ये सगळ्या गोष्टी घडल्या तर त्याच्यापेक्षाही जास्त मार्केट पडेल, हे लक्षात ठेवा। आणि ही जी आताची जी संधी आहे ती परत लवकर येणार नाही मित्रांनो, लक्षात। आणि त्यात जर अमेरिकेने जर एंटर केलं, सैन्य जर पाठवले, बरोबर का नाही, तर आणखीन मग त्याच्यामध्ये तिसऱ्या महायुद्धाचं मग बाकीच्या देशांनाही त्याच्यामध्ये उतरावं लागेल आणि मग त्याच्यानंतर जी संधी असेल इन्व्हेस्टमेंट करायची, जो मार्केट पडेल मित्रांनो। पण आता पडेल मी कशासाठी सांगतोय मी एक्साइटेड होऊन, कारण मी स्वतः मार्केट पडण्याची वाट बघतो, मी स्वतः इन्व्हेस्टर आहे, मंदी ही संधी आहे असं समजणारा मी व्यक्ती आहे, लक्षात ठेवा। पण असं नाही की ज्या लोकांकडे मग शेअर आहेत ते लोक घाबरून लगेच विकून टाकतील, असं करायचं नाही, हे लक्षात ठेवा। हॅलो, आत्ता वाटलं तुम्हाला हेजिंग करू शकता, तुम्ही फ्युचर सेल करून ठेवा किंवा पुट बाय करून ठेवा जर ज्यांना हेजिंग करायचं आहे पोर्टफोलिओला। पण हेजिंग काय असतं ते शिकून घ्या मग हेजिंग करा, नाहीतर परत तिथं उलटा उद्योग करून ठेवतात। तर सगळ्यात महत्त्वाचं काय, तर ज्या लोकांना किंवा हेजिंग नाही केलं तरी चालेल, हे स्टॉक पॅनिक होऊन विकू नका। लॉंग टर्ममध्ये मार्केट कितीही वेळा पडलं, कितीही युद्ध झाले, किती संकट आले, शेवटी मार्केट कुठे गेले, वरच गेलेले, हे लक्षात ठेवा। डाऊनफॉल इज टेम्पररी बट ग्रोथ इज परमनंट, हे कायम लक्षात ठेवायचं। त्याच्यामुळे ज्यांच्याकडे ऑलरेडी पोर्टफोलिओ आहेत, पोर्टफोलिओ डाऊन येतील, मजबूतमध्ये खाली पडतील पोर्टफोलिओ, टेन्शन घ्यायचं नाही, पॅनिक व्हायचं नाही, पेशन्स ठेवायचे आहेत, आपण लॉंग टर्मसाठी शेअर घेतलेले आहेत। दुसरी गोष्ट, पण नवीन बाईंगची खूप चांगली संधी आहे, कुठूनही करून पैसे ॲडजस्ट करा, पण मित्रांनो ह्या मंदीमध्ये ह्या संधीचा फायदा घ्या। आत्ता जो रशिया युक्रेनचा हा इन्व्हेस्टर जे लोक आहेत ना, खरे स्मार्ट इन्व्हेस्टर, त्यांनी ह्या संधीचा फायदा घ्या, ह्या ठिकाणी घाबरू नका। जितकं मंदी ही संधी असते मित्रांनो, 2020 मध्ये जे मार्केट पडलं तिथं तुम्हाला घेता आलं नाही, पण ही आत्ताची संधी तुम्हाला सोडायची नाही आहे। आणि तुम्हाला जर शेअर मार्केट प्रॉपर शिकायचं असेल स्वतःला की कशा पद्धतीने मार्केटमध्ये काम करायचं, तर तुम्ही आपला शेअर मार्केटचा मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा कोर्स आहे, ज्या लोकांना शक्य आहे त्यांनी एकदा क्लासेस करून कोर्स करून शेअर मार्केटमध्ये काम करायला मित्रांनो सुरुवात करा। तुम्हाला कोर्सची माहिती घ्यायची असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपण 1 नंबरची लिंक दिलेली आहे, तिथे तुमचं नाव, मोबाईल नंबर भरा, म्हणजे तुम्हाला क्लासेसबद्दलही व्यवस्थित माहिती मिळून शिकता येईल। आणि मित्रांनो दररोज आपण दिवसभराच्या बातम्या आपल्या YouTube चॅनलवरती पब्लिश करत असतो। ज्यांना प्रत्येकाला आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये कोणाला फ्रँचायझी घ्यायची असेल भारतीय शेअर मार्केटची, स्वतःचा व्यवसाय शेअर मार्केटमध्ये सुरू करायचा असेल तर मित्रांनो भारतीय शेअर मार्केट तुम्हाला फ्रँचायझी देईल, पूर्ण तुम्हाला सहकार्य करेल, पूर्ण ट्रेनिंग देईल। शेअर मार्केटमध्ये पुढचे 20, 30, 40, 50 वर्ष मित्रांनो खूप मोठी संधी असणार आहे व्यवसायामध्ये। तर ज्यांना फ्रँचायझी घ्यायची आहे, डिस्क्रिप्शनमध्ये 3 नंबरची लिंक आपण टाकलेली आहे, तिथे जाऊन तुमचं नाव, मोबाईल नंबर भरा आणि तुमच्यापैकी काही HNI इन्शुरन्स ज्यांचा नाही आहे त्यांनी फॅमिलीच्या सेफ्टीसाठी टर्म आणि हेल्थ इन्शुरन्स करून घ्या। सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे तर तोही सगळ्यांनी टॉपिक तुमचा कमेंट बॉक्समध्ये टाका।